आमचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहपोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे ॲडिशनल CP परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आमच्याकडे चेन स्नॅचिंग करणारी एक टोळी सक्रिय झाली होती। मग त्या चेन स्नॅचिंग टोळीला प्रतिबंध करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नाकाबंदी, कारण मोस्ट ऑफ द ह्या चेन स्नॅचिंग सकाळी होत होत्या, म्हणजे मॉर्निंग वॉकला लोक जात होते, त्यासाठी नाकाबंदी आयोजित केली गेली। त्यामध्ये आम्हाला आमचे जे पोलीस हवालदार नदाफ, आमचे कॉन्स्टेबल गावंडे आणि शिंदे यांना जी गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आणि जी आमची इतर टीम होती, आमचे API बाबर, रायकर, गौड, नदाफ, जायभाय, गावंडे, शिंदे, प्रशांत आणि गोविंद चव्हाण, शेटे या सगळ्या टीमनी ऑलमोस्ट 70 to 80 CCTV चेक करून मिळालेल्या माहितीवरती आम्ही ते चेन स्नॅचिंग आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यामध्ये आमच्या जवळजवळ 13 चेन स्नॅचिंग उघड आलेले आहेत। 13 चेन स्नॅचिंग आणि त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकलसुद्धा रिकवर झालेली आहे। हे चेन स्नॅचिंग करणारे खडकी परिसरामध्ये राहणारे होते। जो स्नॅच करणारा आहे तोही मिळाला, त्याच्यावरती प्रिव्हियस बरेच ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहेत। त्याच्यासोबतचा एक साथीदार आहे तो अद्याप फरार आहे, त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे। हे जे चेन स्नॅचिंग केलेले ज्या मध्यस्थामार्फतीने ज्वेलरला विकत होते असे 2 मध्यस्थ पण आम्ही अटक केलेले आहेत। आणि तसेच ज्या ज्वेलर्सला विकत होते, जे हे तुटलेलं चेन विकत घेतलं गेलं होतं, तर त्या ज्वेलर्सलाही अटक करण्यात आलेली आहे। असे टोटल आमचे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि टोटल त्यातला जो 100% मुद्देमाल आहे, म्हणजे एकूण 255 ग्रॅमचा हा मुद्देमालसुद्धा सोन्याचा रिकवर झालेला आहे।